Hello guys, welcome back to new vlog Nath Khurachai to after 1 year. Now we are going to the Shani Mandir. So enjoy the video and comment fast. Edamma इकडे बघ. So this she is our Shrija, my putni and her bachi. इकडे बघ. हिला नाही घेऊन जायचंय गाईज आपल्याला. हिला आपल्याला आतमध्ये ठेवून द्यायचंय. काय थांबा आपण हिला एक चक्कर मारून आणू नाही का. मी पण बसू का. स्टिकर ठेव होय. सो गाईज शी क्राईंग गाईज. ओ काय झालं काय झालं. जायचं तुला. ब्लॉग एंड एअर. बाय बाय कर आपल्या गाईजला. बाय बाय. मला नाही वाटत ना गाईज पण. तर गाईज माझ्या बहिणीला खूप ऑड वाटतंय नाही का मी ब्लॉग शूट करतोय तर. तर मित्रांनो आपलं नाशिक सारखं इथं नाही का सुभाष रोड आहे बीडमध्ये. तर आम्ही सध्या त्या सुभाष रोड मध्येच आहे. इकडं पण फुल शालीमार सारखे कपड्यांचे स्टॉल बिल लागलेले नाही का. टॅग द बीड. तर मित्रांनो प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे आपल्या. शनी मंदिरला आपण नंतर जाणार आहे. पहिले आपण कंकालेश्वरला जाऊन येणार आहे. सो स्टील वॉच द व्हिडिओ. आपल्या इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे पहिल्यापासूनच. तरी सांभाळून घ्या तुमच्या भावाला. ऐका ना. मागच्या वेळेस असंच तुला बळजबरी ऐकायला लावत होतो मी. गाडी चालू आपल्या बहिणीचे वांदे होत आहे काही जाय करण्यासाठी. Finally guys we are come at the Kankaleshwar Mandir. So I will show you some view. Guys, Kankaleshwar. गाईज इथलं वातावरण एवढं भारी आहे ना. मंदिराच्या आत चारही बाजूनी इथं पूर्ण पाणीच पाणी आहे. सिद्धिताई याच्यात मासे बिसे का बरं.
गाईज माझी बहीण काय म्हणतीये की म्हणे मासे वरडता, म्हणजे मासे बी बोलायला लागले नाही का आता. म्हणे मासे बोलता म्हणे, नंतर म्हणते मासे उड्या मारायला लागतं म्हणे. तिला खाली मासे दिसतंय, मला सांगते म्हणे आता मासे बडबड करतील म्हणे थोड्या वेळाने. हे बघा हे बीडचे असे लोक आहे गाईच. सिद्धिताई व्हेरी व्हेरी डेंजर गाईज. इथं आता मला मारायच्या धमक्या येतात डायरेक्ट सिद्धी दिदीच्या. सो वी नाऊ वी गो बॅक टू होम. मी खूप काळा काळा दिसतोय गाईज, पण रियालिटी मध्ये मी गोरा आहे, तुम्हाला माहितीच आहे. प्लॅन मध्ये ट्विस्ट. हा प्लॅन मध्ये सध्या ट्विस्ट झालेला आहे. सिद्धी दिदी आपल्याला कुठे शनी मंदिरला घेऊन जाणार होती, पण आता आपण शनी मंदिरला अभि भैया सोबत जाणार आहे. तर सिद्धी दिदी आता मला घरी सोडून देईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल, तर लाईक करा आणि कमेंट करा आणि टॅग करा बीडकरला, जे म्हणतात की मासे बडबड करतात. गाईज इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमनुसार आणि आपल्या सबस्क्रायबर आणि आपल्या फॉलोअर्सच्या डिमांडनुसार नाही का, आपल्याला चांगल्या क्वालिटीचा मोबाईल जसे की आयफोन घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या व्हिडिओची क्वालिटी खूप जरा डल येते, तर आय थिंक लवकरच आपण आयफोन घेऊ. त्याच्या आधी आपण लॅपटॉप घेऊ, ज्याच्याने आपले व्हिडिओ एडिट करण्याचं काम सोपं होऊन जाईल. त्यानंतर आपण आयफोन घेण्याचा प्रयत्न करू. तरी सध्यापुरते आपण याच क्वालिटीवर प्रसाद कुंभारचे व्लॉग बघू शकता. गो बॅक टू द होम.